Hello students, welcome to online e-learning class of Residential High School Shevgaon, and today is the 40th day of our bridge course for standard 9th subject mathematics, and today's unit is linear equation in two variable and the subunit is algebraic expression, equations and the solution of equation. Learning outcomes आहेत explain the concept of algebraic expression and finds out the solution of equation. So let's recall students about the basic concept about the linear equations in two variable. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स पाहिजे आहेत आपल्याला. त्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय, तर कॉन्स्टंट इज अ व्हॅल्यू ऑर नंबर दॅट नेवर चेंजेस इन एक्सप्रेशन. एखाद्या एक्सप्रेशनमध्ये एखादी व्हॅल्यू दिलेली असते, ती व्हॅल्यू कधीही चेंज होत नाही पहा. अ कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑर द नंबर दॅट नेवर चेंज, दॅट व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट. पाहिजे ठिकाणी 2 -50 2 √3 बरोबर आहे, -5 अशा प्रकारच्या ज्या काही व्हॅल्यू असतात का ज्या कधीही चेंज होत नाहीत, त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. येते लक्षामध्ये. त्यानंतर व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे काय, अ व्हेरिएबल इज ॲन अल्फाबेट ऑर द टर्म दॅट रिप्रेझेंट ॲन अननोन व्हॅल्यू ऑर अननोन क्वांटिटी. दॅट मीन्स द व्हेरिएबल इज द क्वांटिटी दॅट कॅन चेंज. तर व्हेरिएबल म्हणजे काय, तर पहा एखाद्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये व्हेरिएबल दिलेला असतो, म्हणजे एक इंग्लिश अल्फाबेट दिलेलं असतं आणि त्या अल्फाबेटची काहीतरी व्हॅल्यू असते पहा, का जी व्हॅल्यू सतत चेंज होत राहते पहा. दॅट व्हॅल्यू इज ऑलवेज व्हेरी अँड देअरफॉर दॅट इज नॉट फिक्स्ड अँड दॅट अल्फाबेट इज कॉल्ड ॲज व्हेरिएबल. ओके. पहा फॉर एक्झाम्पल XYZ M N अशा प्रकारे इंग्लिश अल्फाबेट जे आहेत ते या ठिकाणी एक्सप्रेशनमध्ये यूज केले जातात. त्याला काय म्हणतात, व्हेरिएबल म्हणतात. व्हेरिएबलची जी काही व्हॅल्यू असते ती कॉन्स्टंट नसते, ती सतत चेंज होत राहते पहा, आणि आपण ती व्हॅल्यू एक्झाम्पलच्या स्वरूपामध्ये घेऊन ती सॉल्व करतो. बरोबर आहे, त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतो. नंतर अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय, अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज ॲन एक्सप्रेशन which is made up of variable and constant along with the algebraic operation addition, subtraction, multiplication and division. तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय, तर त्या एक्सप्रेशनमध्ये व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट एकत्रित घेतले जातात. येतं लक्षामध्ये. आणि व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट एकत्रित घेऊन त्यामध्ये जे काही बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याचे काही बेसिक अल्जेब्रिक ऑपरेशन आहेत, हे बेसिक अल्जेब्रिक ऑपरेशन या ठिकाणी यूज केले जातात. आणि त्या बेसिक अल्जेब्रिक ऑपरेशन व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट याने जर जॉईन केले असतील तर अशा प्रकारच्या या ठिकाणी एक्सप्रेशनला काय म्हणतात, अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतात. फॉर एक्झाम्पल पहा, 3x + 2y - 5 x - 20 2x² - 3xy + 5. यामध्ये व्हेरिएबल आहेत, कॉन्स्टंट आहेत आणि प्लस आणि मायनस या अल्जेब्रिक ऑपरेशन ते काय केले आहेत, एकमेकाला कनेक्ट केलेले आहेत. त्यामुळे दिस इज द अल्जेब्रिक एक्सप्रेशन. त्यानंतर इक्वेशन म्हणजे काय, ॲन अल्जेब्रिक इक्वेशन कॅन डिफाईन्ड ॲज मॅथमॅटिकल स्टेटमेंट इन विच टू एक्सप्रेशन्स आर सेट इक्वल टू इच अदर. म्हणजे दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन जर इक्वलिटीच्या साईनने जर जॉईन केली तर त्याला काय म्हणतात, इक्वेशन म्हणतात. पाहिजे ठिकाणी 3x + 2 हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे आणि फक्त 5 हे देखील एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. एकच टर्म आहे यामध्ये फक्त कॉन्स्टंट, परंतु हे देखील अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे आणि हे दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इक्वेलिटीच्या साईनने जॉईन केलेले, त्यामुळे याला काय म्हणतात, इक्वेशन म्हणतात. इक्वेशनमध्ये इक्वेलिटी असते पहा, इथं देखील इक्वेलिटी आहे, इक्वल टू साईन आहे, इथं देखील इक्वल टू साईन आहे. म्हणजे एखाद्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये इक्वेलिटीच्या स्वरूपात दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन जर लिहिलेले असतील इक्वेलिटी स्वरूपात तर त्याला काय म्हणतात, इक्वेशन म्हणतात. नंतर सोल्युशन ऑफ इक्वेशन. इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे काय, तर द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द गिव्हन कंडिशन इज कॉल्ड द सोल्युशन ऑफ इक्वेशन. एखाद्या इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे काय, तर एक्स
किंवा ज्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूने ते अल्जेब्रिक एक्सप्रेशन किंवा अल्जेब्रिक इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल तर त्या व्हॅल्यूला त्या इक्वेशनची काय म्हणतात, सोल्युशन म्हणतात. येतं लक्षामध्ये? म्हणजे व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू का त्या व्हॅल्यूने इक्वेशन सॅटिस्फाय होतं, म्हणजे त्याचं समाधान होतं आहे. समाधान होतं म्हणजे काय होतं, सॅटिस्फाय होतं म्हणजे काय होतं आहे, तर डावी बाजू आणि उजवी बाजू जी असते इक्वेशन म्हटल्यावर तुम्हाला माहीत आहे इक्वेशनमध्ये इक्वेलिटी साईन असते. तर मग इक्वेलिटी साईनमुळे जे काही दोन भाग होतात, एक डावा भाग आणि एक उजवा भाग, तर एकची व्हॅल्यू तुम्ही जर त्या इक्वेशनमध्ये जर टाकली तर एकची व्हॅल्यू टाकल्यानंतर डाव्या बाजूची व्हॅल्यू आणि उजव्या बाजूची व्हॅल्यू जर सेम येत असेल, बरोबर आहे, डाव्या बाजूची व्हॅल्यू आणि उजव्या बाजूची व्हॅल्यू जर सेम येत असेल तर त्याला काय म्हणतात, दॅट इज द सोल्युशन ऑफ दॅट अल्जेब्रिक इक्वेशन. त्याला काय म्हणतात, त्याचं सोल्युशन म्हणतात. आणि जर डावी बाजू आणि उजवी बाजू जर इक्वल येत नसेल तर ते त्याचं सोल्युशन असेल का, नसेल. बरोबर आहे. पहा फॉर एक्झाम्पल, इफ एक्स इक्वल टू 3 इज द इक्वेशन इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन ऑर नॉट. आपण चेक करूया. एक्स इज इक्वल टू 3 हे 2x + 7 = 13 या अल्जेब्रिक इक्वेशनचं सोल्युशन आहे का, गेट सॅटिस्फाय होतं आहे का. पहा या ठिकाणी एकची व्हॅल्यू जर 3 टाकली तर काय मिळणार आहे, 2 × एकची व्हॅल्यू जर 3 टाकली तर 2 × 3 होणार आहे. बरोबर आहे. 2 × 3 काय होईल, 6 होईल. आणि हे 6 झाल्यानंतर 6 + 7 म्हणजे ही व्हॅल्यू काय येणार आहे, यामध्ये जर एकची व्हॅल्यू 3 टाकली तर 2 × 3 6 होईल आणि 6 + 7 13 होईल. त्यामुळे डावी बाजू काय मिळालेलं आहे, एकची व्हॅल्यू 3 पुट केल्यानंतर 13 मिळालेली आहे आणि उजवी बाजू काय आहे, 13च आहे. त्यामुळे ते सेम आलेलं आहे, डावी बाजू आणि उजवी बाजू सेम आलेली आहे. त्यामुळं हे जे काही x = 3 आहे याचं सोल्युशन होईल. बरोबर आहे. आता x = 1 हे सोल्युशन होईल का याचं चेक करा. x = 1 होईल का. या ठिकाणी एकची व्हॅल्यू जर 1 टाकली तर काय मिळेल, 2 × 1 + 7, 2 × 1 म्हणजे 2 + 7, 2 + 7 9 होईल. डावी बाजू 9 होईल आणि उजवी बाजू किती होईल, 13 होईल. सेम होतील का, मग ते नाही होणार. त्यामुळे ते सोल्युशन होईल का, नाही होणार. येतं लक्षामध्ये. एक्झाम्पल आहे पहा. डिसाइड वेदर x = -1 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन x - 3 x - 4 = 3 ऑर नॉट. x = -1 हे सोल्युशन आहे का याचं, हे आपल्याला चेक करायचं आहे. मग चेक करण्यासाठी आपण x = -1 ही व्हॅल्यू यामध्ये टाकूया. हे इक्वेशन आहे आपलं आणि याच्यामध्ये टाकूया x = -1 आणि मग डावी बाजू आणि उजवी बाजू सेम येते का ते पाहूया. लेफ्ट हँड साईड काय आहे, डावी बाजू x - 4 आहे. यामध्ये एकची व्हॅल्यू काय टाकू आपण, -1 टाकू. त्यामुळे एकची व्हॅल्यू जर -1 टाकली तर -1 - 4 -1 - 4 काय होईल, ते -5 होईल. त्यामुळे डावी बाजू काय मिळेल, -5 मिळेल आणि उजवी बाजू काय आहे, 3 आहे. त्यामुळे ते सेम आहे का, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड. राईट हँड साईड आहे 3 आणि लेफ्ट हँड साईड काय झाली, पुट केल्यानंतर -5 झाली, विच इज नॉट सेम. फ्रॉम 1 and 2 -5 इज नॉट इक्वल टू 3. लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. आणि त्यामुळे x = -1 इज नॉट द सोल्युशन ऑफ द इक्वेशन x - 4 = 3. येतं लक्षामध्ये, सॅटिस्फाय होत नाही. त्यामुळे x = -1 हे सोल्युशन नाही आहे. त्यानंतर अल्जेब्रिक एक्सप्रेशन सॉल्व करायचं आहे बा. 2 × x - 3 = 3/5 × x + 4 सॉल्व करायचं आहे. हे 5 जर या ठिकाणी डिवाइड आहे राईट हँड साईडला, ते जर इकडे शिफ्ट केला लेफ्ट हँड साईडला तर हा 5 इकडे डिवाइड आहे, इकडे घेतल्यावर काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणजे 5 × 2 होईल या ठिकाणी. किंवा थ्रूआउट 5ने मल्टिप्लाय केलं याला पूर्ण इक्वेशनला तरी देखील चालेल. मल्टिप्लाय बाय 5 केलं तरी देखील चालेल. 5ने मल्टिप्लाय केलं सर्व साईडला, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला. या ठिकाणी 5ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, 10 होईल. 5 × 2 इज 10 × x - 3. राईट हँड साईडला 5ने मल्टिप्लाय केलं तर 5 कॅन्सल होईल, म्हणजे काय राहील, फक्त 3 × x + 4 राहील. आणि मग हे जर सॉल्व केलं, 10ने मल्टिप्लाय केलं या ब्रॅकेटला तर 10 × x होईल, -10 × 3 म्हणजे -30 होईल. इथं 3ने मल्टिप्लाय केलं 3x + 12 होईल. एक्ससाठी सॉल्व करूया आपण, किंवा -3 जर या ठिकाणी राईट हँड साईडला शिफ्ट केलं किंवा +3 जर ॲड केले सर्व याच्यामध्ये. ॲक्च्युली एवढं हे करण्याची आवश्यकता नाही, इझी आहे. हे 3x जर इकडे घेतले तर 10x - 3x होईल, म्हणजे 7x राहील ते.
आणि -30 जर राईट हँड साईडला घेतले तर +30 होईल. +30 आणि +12 म्हणजे 42 होईल. म्हणजे 7x = 42, x = 42/7. 42/7 म्हणजे 7 7 जा 42. त्यामुळं x 7 6 जा 42, बरोबर आहे. त्यामुळे x = काय मिळेल? 6 मिळेल. येतं लक्षामध्ये? अशा प्रकारे इक्वेशन सॉल्व करायचे. ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला ते फक्त एका बाजूला ठेवायचं आणि बाकीचे सर्व व्हॅल्यू अदर साईडला शिफ्ट करायचे आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळवायची. त्यानंतर सिम्पल एक्झरसाइज आहे पहा, ती एक्झरसाइज सिम्पली तुम्ही सॉल्व करू शकता. each of the following followed by the each equation is followed by the value of variable. Decide whether these values are the solution or not. सोल्युशन आहे का नाही ते चेक करायचं आहे. m = 9 आहे, सोल्युशन आहे का चेक करायचं. एमची व्हॅल्यू 9 टाका. यामध्ये 9 जर टाकली तर 9 × 9 81 होईल. ते लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड देखील 81 आहे. त्यामुळे m = 9 इज द सोल्युशन ऑफ युअर इक्वेशन. त्यानंतर a = -2 ही व्हॅल्यू सोल्युशन आहे का चेक करायचं आहे. एची व्हॅल्यू -2 टाका. 2 × एची व्हॅल्यू -2 टाकली तर 2 × -2 2 × -2 काय होईल? -4 होईल. आणि -4 + 4 -4 + 4 0 होईल. त्यामुळे लेफ्ट हँड साईड 0 होईल, राईट हँड साईड देखील 0 आहे. त्यामुळे a = -2 इज द सोल्युशन ऑफ युअर इक्वेशन. ओके. त्यानंतर इक्वेशन आहेत पहा, सॉल्व करायचं आहे. हे एमसाठी सॉल्व करूया आपण. 2m + 7 = 9 आहे. एमची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. त्यामुळे एम एका बाजूला ठेवा आणि बाकीचे सर्व राईट हँड साईडला शिफ्ट करू. +7 जो आहे तो या ठिकाणी राईट हँड साईडला घेतला तर मायनस होईल तो. म्हणजे 2m = 9 - 7 होईल. म्हणजेच 2m = 9 - 7 म्हणजे 2 होईल. 2m = 2 आणि देअरफॉर m = 2/2 म्हणजे 1. म्हणजे एमची व्हॅल्यू काय मिळेल? 1 मिळेल. येतं लक्षामध्ये? तशाच प्रकारे हे 2 एक्झाम्पल आहेत, हे देखील तुम्ही सॉल्व करायचे. वेगळं काही करायचं नाही पहा. या ठिकाणी शिफ्ट करायचे. एकचे टर्म एका बाजूला घ्यायचं आणि एकची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इथं देखील आधी ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचं आहे. 5ने मल्टिप्लाय करायचे, नंतर 3ने मल्टिप्लाय करायचे आणि त्यानंतर ज्या काही एकच्या टर्म आलेल्या असतील त्या एकच्या टर्म एका बाजूला घ्यायच्या, डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला, आणि दुसऱ्या ज्या काही टर्म आहेत कॉन्स्टंट त्या अपोजिट साईडला घ्यायच्यात. बरोबर आहे. एकच्या टर्म डाव्या बाजूला घ्या आणि उरलेल्या सर्व व्हॅल्यू ज्या आहेत त्या उजव्या बाजूला घ्या आणि त्यावरून एकची व्हॅल्यू काढा. इथं देखील एकची व्हॅल्यू या ठिकाणी 2x इकडे शिफ्ट करा, एकच्या टर्म आणि कॉन्स्टंट टर्म राईट हँड साईडला शिफ्ट करा आणि एकची व्हॅल्यू काढा. इझी आहे एकदम. अशा प्रकारे एक्झरसाइज तुम्ही सॉल्व करायची. ठीक आहे. वी शुड स्टॉप हिअर.